आली आत्या, ये आत्या. कधी आलीस ग आत्या तू? आता दिसली का तुला आत्या? तुम्ही काय मला बोलवतात? मीच येते निर्लज्ज सारखी. आत्या तू नेहमी असं का बोलतेस? बरोबर बोलते मी. तुम्हाला तर लागतात मामा आणि मावशा. आत्याची काय गोडी राहिली आहे का? एक फोन तरी करताच का आत्याला? अगं आत्या चिडचिड तर करतेस, खाऊ का आणलंय ते तर बोल आधी. एसटी डायरेक्ट भेटली मला म्हणून मी खाऊने आणला. हे घे 10 रुपये, घे खाऊ. त्या तुझं तर काय पण 10 रुपये काय चालणार आहे? त्याला सांग माझं नाव, तो देईल खाऊ. हा बरं ते जाऊ दे. माझा दादा कुठे गेलाय? अगं आत्या ते तर कामावर गेले. अजून नाही आलाय? अगं आत्या ते तर ओव्हर टाइमला गेले. तुझी आई कुठे आहे? अगं आत्या ती गेली नवरात्रीसाठी साड्या आणायला. काय? मावशीला घेऊन गेली? असं नाही वाटलं का एक दिवस नंदेला घेऊन जावं? अगं आत्या जेव्हा तू जातेस तेव्हा माझ्या आईला नेतेस का? तू गप्पा बस, नाही तर एक दिल मुस्काडीत ठेव. जेव्हा बघतो तेव्हा ती मावशी आहे तिच्या पाठी. माझा दादा एवढं ओव्हर टाइम करतो आणि ती नुसतं पैसे उडवते. आत्या तुझं एवढं काय पोटात दुखतंय? तू गप्प बस, शानपणा नाही करायचा. कोण मी? आत्या आहे आत्या. कोण? आत्या. नुसतं पैसा उडवायचं आणि माहेरी जायचं. असं नाही म्हणत की बहिणीवर इतका पैसा खर्च करते. एखादी साडी नंदेला पण घेऊ. माझी आई असती तसं झालंच नसतं. माझी आई गेली आणि माझं सगळंच संपलं. आता माझ्यावर काय जीव राहिलाय